वंदे गुरुणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकाय माने संसार हाला हलमोह शांत अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। बघाची सुरुवातीला कार्यक्रम सुरू करायच्या अगदी आधी आता असं सांगितलं गेलं की दरवर्षी आम्ही त्याच माणसांना कधी बोलवत नाही, पण तुम्हाला मात्र बोलवावं असं वाटलं। याच्यावरती एकदा आमच्या सद्गुरूंनी एक मजेशीर प्रसंग सांगितला होता। ते असं म्हणत होते की एक प्रवचनकार एका ठिकाणी प्रवचनाला गेले होते आणि प्रवचन झालं, रंगलं, 1-1.5-2 तास ते प्रवचन केलं त्या व्यक्तीने। आणि सगळा कार्यक्रम झाल्यानंतर ते जे आयोजक होते ज्यांनी त्यांना बोलवलं होतं ते त्यांना स्टेशनवर सोडायला चालले होते गाडीमधून। आणि जाताना ते खूप त्यांचं कौतुक करत होते, किती छान बोलता, केवढा तुमचा अभ्यास आहे वगैरे असं त्यांचं सगळं कौतुक चाललेलं होतं। आणि ते बोलता बोलता असं बोलून गेले की आता तुम्ही इकडनं दुसऱ्या ठिकाणी जाणार कार्यक्रमाला, मग पुन्हा जाणार, मग पुन्हा तुम्ही कितीतरी ठिकाणी कार्यक्रमाला जात असाल तर तुम्हाला किती गोष्टी लक्षात ठेवायला लागत असतील, केवढ्या वाचन करावं लागत असेल, कारण तुम्ही एका ठिकाणी प्रवचन केल्यानंतर जेव्हा पुढच्या वेळेला तिथे जाता तेव्हा तुम्हाला तिथे पुन्हा नाविन्याने नवीन गोष्टी सांगायच्या असतील तर किती अभ्यास करायला लागेल। तर ते प्रवचनकार म्हणाले नाही, मला त्याची चिंता करायला लागत नाही कधी म्हणाले, का कारण म्हणे एकदा मला जिथे बोलवतात तिथे कधीच पुन्हा बोलवत नाही। स्वामी आमचे असं म्हणायचे की असं आपल्या बाबतीत कधी होता का नाही। मी गमतीने ही गोष्ट सांगितली। मुख्य विषयाकडे आपण बोलूया। आजचा आपला विषय हा मनोबोध आहे। मनोबोध म्हणजे मनाचे श्लोक। आदरणीय सुनील चिंचोलकर जे आता नाही आहेत आपल्यामध्ये, त्यांनी एकदा मनाच्या श्लोकावरती भाष्य करताना ते असं म्हणत होते की मनाचे श्लोक म्हणजे मनाचं ब्युटी पार्लर आहे असं ते म्हणले। असं त्यांनी शब्द, जी ब्युटी आहे त्याच्यामध्ये इतकं आपल्या अंतःकरणाला आल्हाद आणि सौंदर्य प्रदान करणारे ते सगळे श्लोक आहे। नुसतं मार्गदर्शन करतात असं नाही, कोरडेपणाने मार्गदर्शन नाही आहे, त्याच्यामध्ये एक सौंदर्य आहे। कारण अनेक श्लोकांमध्ये समर्थांनी कथा योजलेल्या आहेत आणि कथेच्या आधाराने श्लोकातनं संदेश दिलेला आहे। तसाच आजचा आपला जो श्लोक आहे तो फार प्रसिद्ध श्लोक आहे मनाच्या श्लोकामधला, म्हणजे सगळेच श्लोक त्यातले इम्पॉर्टंट आहेत। मी ना स्वामी वरदानंद भारतींची एक कथा मी वाचली होती की ते जेव्हा प्रवासाला जायचे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी, तेव्हा ते प्रवासाला जाताना त्यांच्याकडे मनाच्या श्लोकांची पुस्तकं असायची छोटी छोटी त्यांच्या घरी ठेवलेली, तर त्यातलं हाताला लागेल ते पुस्तक घेऊन ते प्रवासाला जायचे आणि प्रवासात सतत ते पुस्तक वाचायचे। मी सतत मनाच्या श्लोकांचं वाचन, आणि त्यांच्याकडे मार्कर होता म्हणजे हायलायटर होता, आणि ते काय करायचे त्या वेळेला त्यांना जो श्लोक इम्पॉर्टंट वाटेल त्याच्यावरती ते मार्किंग करून ठेवायचे। अशी त्यांची 4-5 पुस्तकं भरली आणि कुतूहलाने नंतर ते असं बघायला गेले की आपण कुठल्या कुठल्या श्लोकांवरती मार्किंग केले, ते श्लोक एकदा सॉर्ट करूया म्हणून त्यांनी पुस्तकं बघितली तर कळली की सगळी पुस्तकं मिळून सगळ्या 205 श्लोकांवरती मार्किंग झालेलं। सगळे श्लोक महत्वाचे, हा महत्वाचा आहे तो जास्त महत्वाचा आहे असं नाही, सगळे महत्वाचे। म्हणजे मनाचे श्लोक रचल्यानंतरच ते एक एक श्लोक देऊन ते शिष्यांना पाठवत होते असा दाखला आहे की जसं समर्थांनी लिहिलेलं आहे दासबोधामध्ये, एक टाकेची लिहिले ते शेवटापर्यंत राहिले, अक्षराच्या बाबतीत म्हणताना असं म्हटलंय। तद्वत तसं आहे की मनाचे श्लोक एका बैठकीत त्यांना स्फुरलेले आहेत, स्फुरलेले आहेत, त्यामुळे ते श्लोकही तसेच ताकदीचे। काही श्लोक हे तत्वज्ञान सांगणारे, कर्मयोग सांगणारे, साधना सांगणारे, आणि काही श्लोक कथेच्या आधाराने तत्व मांडणारे। त्यातलाच एक श्लोक मनोबोधामधला हा 83वा श्लोक आहे, फार वैशिष्ट्यपूर्ण, वरवर अगदी साधा वाटणारा पण फार महत्वाचा संदेश देणारा प्रत्येक साधकासाठी। जेणे जाळीला काम तो राम,
ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. खूप महत्वाचा श्लोक. याच्यामध्ये जिणे जाळीला काम तो राम ध्यातो, इथे भगवान शंकरांचा उल्लेख आहे. कारण ही कथा आहे. जिणे जाळीला काम तो राम, ही कथा आहे भगवान शंकराची. कथा साधारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण तरी आपण त्याचे वेगळे भाग थोडेसे बघूया. समर्थांना हा श्लोक सांगत असताना इथे काय योजावं असं वाटलं. कारण कथा सांगणं हा या श्लोकाचं मुख्य प्रयोजन नाहीये. कथेचा आधार घेऊन खूप महत्वाचा संदेश देणं हा त्यामागचा महत्वाचा भाग आहे. कथा दोन प्रकारच्या कथा आहेत. या श्लोकाच्या बाबतीत जो प्रसंग येतो त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या कथा आहेत. आपण दोन्ही कथा बघणार आहोत. त्याच्यामध्ये थोडा फरक आहे कथेमध्ये. एका कथेमध्ये असं आहे की पार्वतीशी महादेवांचा विवाह व्हावा यासाठी सगळे देव अत्यंत उत्सुक आणि प्रयत्नशील होते. कारण ज्यावेळेला पार्वती माता भगवान शिवाची आराधना करत होत्या, पती म्हणून त्या प्राप्त व्हावा याच्यासाठी त्या तपश्चर्येला बसल्या होत्या, त्याच वेळेला नेमके भगवान शंकर प्रगाढ समाधी अवस्थेमध्ये होते. आता प्रगाढ ती भगवान शिवांची समाधी आहे. आता त्यांना जोपर्यंत त्यांच्या अंतःकरणामध्ये अभिलाषाच निर्माण होत नाही तोपर्यंत पार्वतीला शिवांची प्राप्ती तरी कशी होणार. कारण विवाह होण्यासाठी अभिलाषा निर्माण व्हायला पाहिजे. पण हे तर प्रगाढ समाधी अवस्थेमध्ये त्याच्या पलीकडे गेलेली स्थिती आहे. त्यामुळे ती जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत विवाह संपन्न होणार. मग करायचं काय, म्हणून सगळ्या देवांनी मिळून निर्णय घेतला आणि कामदेवाला पाचारण केलं, अशी कथा. आणि कामदेवानी प्रयत्नपूर्वक भगवान शंकरांना समाधीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा परिणाम असा झाला की भगवान शिवानी तो कामच जाळून टाकला. जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, त्यांनी कामच जाळून टाकला. आता काम जाळल्यामुळे काय झालं, हा काम शरीर विरहित झाला, त्याचं शरीर नष्ट झालं. जाळल्यामुळे त्याचं शरीर निघून गेलं. पण काम ही जी मूळ भावना आहे ती तशी शिल्लक राहिली. शरीर जळून गेलं, तो शरीर विहीन झाला. शरीर विहीन झाला, मग त्यांनी काय केलं, तो प्रत्येकाच्या मनामध्ये जाऊन बसला. आणि मनामध्ये गेला त्यायोगे तो प्रत्येकाच्या देहामध्ये जाऊन बसला आणि तिथे राहून तो आपली आता लालसा पूर्ण करून घेऊ लागला. ही एक कथा आहे त्याच्यामध्ये. बरं, ह्याच्यामध्ये इतके सखोलता समर्थांनी सांगितलेली आहे की हा काम जाळला कसा. कारण ते तर समाधी स्थितीमध्ये होते, त्यांच्याकडे कुठलेही शस्त्र नाहीये, काही नाही जाळण्यासाठी. ते समाधी स्थितीमध्ये होते, मग त्यांनी कामाला जाळलं कसं. कथा असं सांगते की त्यांनी त्यांचा ज्ञानचक्षु म्हणजे तिसरा नेत्र असं म्हटलं जातं, त्याला वास्तविक ज्ञानचक्षु असं म्हटलं जातं. हा तिसरा नेत्र त्यांनी उघडला आणि त्याच्यातनं अग्निज्वाळा निघाल्या आणि तो जळून गेला, असं प्रतिकात्मक ते वर्णन त्याच्यामध्ये केलेलं. पण ही कथा कितीतरी उद्बोधक आहे आणि तेच तर आपल्याला बघायचं आहे. खूप वेगवेगळे पैलू मांडणारी आहे. काय होतं, पुराणातल्या कथा आपण ऐकतो पण त्या कथांचं प्रयोजन हे मनोरंजन इतकं नाहीये. फक्त आमचे स्वामी असं म्हणायचे की अध्यात्म हा मनोरंजनाचा विषय नसून मनोजयाचा मार्ग आहे. आणि पुराण कथा वगैरे हे त्याची माध्यम आहे की खूप सखोल तत्वज्ञान, काही वेळेला ते खूप जड असतं. ते जर का कथांचा आधार घेऊन सांगितलं तर ते ऐकायलाही गोड वाटतं आणि पटकन आपल्या अंतःकरणावरती पकड घेतं. म्हणून त्या कथा योजलेल्या असतात. पुराणातल्या सगळ्या कथांना काही वेळेला तर्क लावायचे नसतात, ते तर्काच्या पलीकडे असतात. असं कसं घडलं असेल असं त्याला प्रश्न विचारता येत नाही. त्या तर्कहीन नसतात, त्या तर्काच्या पलीकडे असतात. तिथे तर्क पोचत नाही अशा त्या कथा असतात. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने बुडाले. अर्थ लोपली पुराण, पुराणातल्या नुसत्या कथा लोक ऐकत बसतात. सगळ्यात महत्वाचा भाग त्यातला असं तो ग्रहणच केला जात नाही. नुसतं शब्दज्ञान त्यांनी नाश केला असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिवाच्या श्लोकामधला ना हा सुरुवातीचा भाग अगदी बघण्यासारखा आहे. मी तुम्हाला सांगतो,
दुसरी एक कथा सांगतो, आणि म्हणजे तो त्या काय अर्थ आहे तो आपल्या लक्षात येईल. सेम कथा की पार्वती माता ही भगवान शंकरांच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करते, आणि तिकडे भगवान शंकर हे प्रगाढ समाधी स्थितीमध्ये आहे. इथपर्यंत ही सगळी कथा सारखी आहे पुढे, की मग कामदेवाला पाचारण केलं वगैरे, सगळं कामदेवाला जाळून टाकलं भगवान शंकरांनी. हा प्रसंग घडल्यानंतर नारद मुनी पार्वतीच्या इथे आले, हिमालयाच्या इथे, जिथे ती तपश्चर्या करत बसल्या होत्या पार्वती माता. तिथे त्या आल्या आणि अतिशय चिंतेने त्यांनी, नारद मुनींनी पार्वती मातेला सांगितलं की अगं तू इथे शिवांच्या प्राप्तीसाठी, म्हणजे पती म्हणून त्यांना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करतेस, पण आता ते कधी शक्य होणार नाही. याचं कारण भगवंतानी त्या कामदेवतेला जाळून टाकलेलं आहे, म्हणजे शिवानी कामाला जाळून टाकलं असं ते म्हणाले. असं म्हटल्यावरती पार्वती मातेच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आलं, म्हणजे समाधानाने जे हास्य येतं तसं हास्य तिच्या मनावरती आलं. तर मुनी चिंतित पडले, ते म्हणाले अगं हसतेस काय, आपण ज्याच्यासाठी एवढा सगळा प्रयत्न हा खटाटोप चाललेला आहे तो आता पूर्णत्वाला कसं जाणार, कारण की तुझी अभिलाषा त्यांच्या मनात निर्माण होण्यासाठी कामदेवाला पाचारण केलं, तर त्यांनी कामदेवाला जाळून टाकलं, आता पुढे कसं जाणार. तर त्याच्यावरती पार्वती माता आहेत, त्या आदिशक्ती आहे, त्या असं म्हणाल्या मुनीवर तुम्ही काय म्हणालात आता. तर म्हणे काय म्हणालो नाही, तुम्ही आता काय सांगितलं मला की शिवानी कामाला जाळलं असं तुम्ही म्हणाला, म्हणजे ह्याचा अर्थ इतक्या वेळ ते शिव नव्हते, ते कामी होते, आता ते शिव झाले. हा भाग सांगण्यासाठी हा श्लोक योजलाय समर्थांनी, आणि ही कथा योजलेली आहे. ह्याचा सूक्ष्म अर्थ त्यातनं एक लक्षात घेण्यासारखा आहे की ध्यान अवस्थामधनं समाधी स्थिती ही योगामधली सर्वोच्च स्थिती मानली जाते. म्हणजे जीवाचं जेव्हा शिवस्वरूप होतं तेव्हा ती समाधी स्थिती प्राप्त होते. शिव हे नुसतं दैवत म्हणून नाही आहे, तर योगामधली शिव ही एक अत्युच्च अवस्था आहे, प्रगाढ समाधीमधली स्थिती. त्या स्थितीला गेल्यानंतर सुद्धा जर का काम जाळण्याचा वेळ येत असेल, शिव अवस्थेला गेलेल्या व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा जर काम छळू शकतो की त्याला जाळण्याची वेळ येते, तर साधकांनी किती सावध राहायला पाहिजे हे सांगण्यासाठी ही कथा आहे, की आपण किती सावध राहायला पाहिजे. काम या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, आपण ते एक एक सगळे बघू. काम सहज म्हणून इथे जो पहिला अर्थ, अगदी जो पहिला अर्थ प्रेरित केला जातो तो काम वासना या अर्थी केलेला. कारण शिवाच्या योग समाधीला जो काम धक्का लावू शकतो, आपण अजून त्या अवस्थेलाही गेलेलो नसतो, तर आपल्याला साधना करताना किती सावध राहायला पाहिजे, किती पथ्य पाळायला पाहिजेत, हे आपल्या मनावर ठसवण्यासाठी समर्थांनी या कथेचा आधार घेतलेला आहे. अनेक गुण उकलले त्याच्यात त्यांनी, कारण की सुरुवातीला म्हणतात ते असं म्हणाले की जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, असं त्यांनी उमेसी अति आदरे गुण गातो. याच्या मागे पण एक कथा आहे, हा पूर्ण श्लोकच कथा स्वरूप आहे. ही अंतिम स्थिती आहे शिवाय. एक डॉक्टर होते माझ्या परिचयाचे, ते एकदा प्रवचनाला आले होते, आणि त्यांनी तेव्हा मनाच्या श्लोकांवरती शृंखला होती, प्रवचनं चालली होती सगळी. त्याच्यात जेव्हा हा श्लोक येऊन गेला त्याला त्यांनी, ते डॉक्टर चांगली व्यक्ती साधक आहेत, पण शंका होती त्यांची, सुद्धा मेडिकल प्रोफेशन मधले डॉक्टर. त्यांनी येऊन मला असं व्यक्तिगत पातळीवर त्याचा एक प्रश्न केला की म्हणे सगळ्या संतांनी, बहुतांश सगळ्या संतांनी आपापल्या साहित्यामधनं या गोष्टीचा कुठे ना कुठे उल्लेख केलेला आहे की माणसाला जर का ईश्वर प्राप्तीपर्यंत आपली प्रगती साधायची असेल, साधनेतनं पुढे जायचं असेल, तर त्याला आपल्या कामवासनेवरती नियंत्रण मिळवावंच लागतं, असं बऱ्याच संतांनी सांगितलेलं आहे. पण म्हणे ती जर का नैसर्गिक भावना असेल, असं ते डॉक्टर आहेत म्हणून मला सांगतायत, की ती जर का ती नैसर्गिक भावना असेल, कारण ती काही माणसाने निर्माण केलेली नाहीये, ती निसर्गाने निर्माण केलेली आहे, असं ती नैसर्गिक असताना सुद्धा मग एवढा त्याच्यावरती कंट्रोल मिळाला खटाटोप कशाला, असं त्यांनी प्रश्न. खूप जुनी गोष्ट ही, अगदी सुरुवातीला 2010 सालची वगैरे गोष्ट. पार्वती आणि भगवान शंकर यांच्याकडे बघितलं की आपल्याला कळतं की जेव्हा आपल्याला अशा शंका पडतात तेव्हा इकडे तिकडे कुठेही न विचारता सरळ प्रश्न सद्गुरूंना विचारावा, कारण तिथेच त्याचं योग्य उत्तर मिळतं. मी स्वामींना एकदा विचारलं होतं की असा मला प्रश्न विचारला, पण मला त्याचं नीटचं उत्तर देता आलं नाही. मी द्यायचा प्रयत्न केला, पण मलाच स्वतःला कळतंय की आपण तितकं समाधानकारक त्यांना उत्तर देऊ शकलेलं नाही. पण काय उत्तर देणार, कारण बरं ते डॉक्टर आहेत, मी त्यांना काही कॉन्ट्रास्ट काही ना काहीतरी मला त्याच्यावर कॉन्ट्रडिक्ट करतील, मला तिथे काही बोलता येणार नाही त्यांच्यासमोर.
स्वामी म्हणाले सोपं आहे म्हणे, काही फार एवढा विचार करण्यासारखं नाही, इतकं सहजगत्या ते म्हणाले, फार सोपं आहे म्हणे, याचं उत्तर अगदी सोपं आहे म्हणे. नैसर्गिक भावना ती आहे का? निश्चितपणे आहे, ती डिनाय करण्याचा प्रश्नच नाही, कोणी डिनाय करू शकत नाही. पण आपल्याला जायचंय कुठल्या स्थितीला? आत्मस्थितीला. आणि आत्मस्थितीला जर जायचं असेल तर आपली देहभावना गळून पडायलाच पाहिजे. आणि ज्या वेळेला मी कामवासनेचा विचार सारखा करीन, म्हणजे थोडक्यात देहबोधाचा विचार करीन, तेव्हा मी आत्मबोधावरती जाऊच शकणार नाही जोपर्यंत मला काम आतमध्ये ठेवत. मला जर का आत्मबोधावरती जायचं असेल, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. देहबुद्धीच आहे ती, नैसर्गिकच आहे, त्याच्यात काही शंका नाहीये. पण मला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, तर मला ती कन्व्हर्ट करण्यासाठी साधना करावी लागेल. ती आत्मबोधापर्यंत जाणार नाही. मी सतत शारीरिक गोष्टींचा विचार करत राहिलो तर मी सतत देह पातळीवरतीच राहणार आहे. आत्मबोधाच्या पातळीवर जाण्याची शक्यता निर्माणच होणार नाही. त्याच्यासाठी हा कटाक्ष आहे. संयम सांगितलेला आहे आपल्याला, संयम ठेवायला पाहिजे. जिणे जाळीला काम तो राम ध्यातो. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी साधल्या समर्थाने. भगवान शिवाचीही महती सांगितली आणि राम नामाचीही महती सांगितली. कितीही कठीण परिस्थिती निर्माण झाली साधनेमध्ये, कितीही कठीण परिस्थिती, त्या कितीही बिकट अथवा कठीण परिस्थितीमध्ये सहजगत्या आपली साधना सुलभ करून देणारं काय असेल तर रामनाम आहे. याच्यात सांगितलं की याच्यापेक्षा कुठलं सुपर. टीव्हीवरती किंवा सिनेमामध्ये आपण ऍडव्हर्टाईज बघतो की नाही, वेगवेगळ्या प्रॉडक्टची ऍडव्हर्टाईज लोक करतात. त्याला एखाद्या प्रॉडक्टला जर का खूप जास्त मार्केट मिळवून द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये एखादी मोठी सेलिब्रिटी वापरली जाते आणि मग त्या सेलिब्रिटीच्या मुखातनं सांगितलं जातं की मी ही वस्तू वापरतो. ते वापरतात की नाही हा भाग वेगळा आहे, पण ते सांगतात. आणि मग त्याचा पगडा आपल्यावरती पडतो की हा ही व्यक्ती वापरत असेल तर ही गोष्ट किती चांगली असेल. मार्केटिंगच्या लोकांना वाटत असेल की ही आता त्यांची आयडिया आहे. संतांनी पूर्वीच सगळं ओळखलेलं आहे. म्हणून त्यांनी शिवाचं उदाहरण दिलं. जेणे जाळीला काम, म्हणजे तो शिव तो राम ध्यातो. लक्षात ठेवा, भगवान शंकर सुद्धा त्यांच्या शिवस्थितीला जाण्यासाठी कुठल्या नामाचा आधार घेत असतील ध्यानासाठी, तर राम नामाचा घेतात हे त्यांनी सांगितलं. इतकं ते उच्च नाम आहे. आणि पुढे गेल्यानंतर तर त्यांनी कमालच केलेली. उमेसी अति आदरे गुण गातो. म्हणजे ह्याच्या मागे पण एक छोटीशी कथा आहे. त्या कथेचा आधार घेऊन ही रामरक्षेमधला कथा आहे. उमेसी अति आदरे गुण गातो, हा जी पंक्ती आहे ही त्या रामरक्षेतल्या कथेवरून आली. म्हणजे तो स्वतः रामनामाचा उपासक आहे. भगवान शंकर हे स्वतः रामनामाचे उपासक आहेत आणि ते ज्याची उपासना करतायत त्या प्रभू रामचंद्रांचं आणि त्यांच्या नामाचं गुण अति आदरे म्हणजे अतिव प्रेमाने ते उमेजवळ जात आहे. म्हणजे सांगतात तिला. मी ती कथा इतकी सुंदर आहे. रामरक्षेतला तो अंतिम श्लोक आहे ना, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने, त्याच्यावरनं हा श्लोक आलेला आहे. म्हणजे पार्वती माता भगवान शंकरांना असा प्रश्न विचारते आहे. ते भगवान शंकर असं सांगतायत की हे मनोरमे राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. या श्लोकाचा सरळ अर्थ बघितला तर असा आहे की हे मनोरमे, राम 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 या नामाने मनाला रमवणाऱ्या रामात मी रमून जातो असं ते. आणि विष्णू सहस्र नामाच्या सामर्थ्याचं तत्तुल्यम, लक्षात ठेवा इथे फार गल्लत केली जाते. आमच्या इथे मध्ये कल्याणला 2 ग्रुप पडले होते आणि खरोखर झालं होतं असं की रामनाम घेणारा एक ग्रुप आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणणारा एक ग्रुप, आणि त्यांच्यामध्ये चढावड लागली होती की सगळ्यात श्रेष्ठ काय. तर त्यांनी गजानन महाराजांच्या मंदिरात प्रवचन चालतात माझी तिथे, त्यांनी मला एकदा बोलवलं. रामनामाचे होते ते गोंदवलेकर महाराजांचा ग्रुप आहे मोठा तिथे, त्यांचं ते दर रविवारी रामोपासना असते, नामोपासना असते. मला बोलवलं आणि मला सांगितलं की तुम्ही आता सांगा सगळ्यांना की विष्णू सहस्त्रनामापेक्षा रामनाम श्रेष्ठ आहे असं सांगितलं. म्हटलं असं मी सांगू शकत नाही कारण असं नाहीये. तर त्यांनी हा दाखला दिला. हो असं कसं तुम्ही म्हणता, रामरक्षेमध्ये भगवान शंकर स्वतः असं म्हणतात राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. त्यांनीच सांगितलेलं आहे. म्हटलं तुम्ही चुकताय. भगवान शंकराने आपले शब्द भगवंताच्या तोंडी नाही घालायचे. तत्तुल्यम
म्हणजे ती तुलना नाही केलेली त्यांनी दोघांची की कोण तुलनेने जास्त जड आहे. त्यांनी असा प्रश्न विचारलाय मनोरमेने. भगवान शंकर असं सांगतायत की विष्णू सहस्त्र नामाचं जेवढं सामर्थ्य आहे तितक्या सामर्थ्याचा तुल्यबळ असं दुसरं कुठलं नाम आहे का? आता ते रामनाम आहे असं त्यांना सांगा. ते दोन्ही सारखीच आहेत. पण त्याचं कौतुक का ते सांगतायत तर विष्णू सहस्त्रनाम हे सगळ्यांना पटकन म्हणता येण्यासारखं नाहीये, कारण त्याची संथा घ्यावी लागते. त्यातले काही काही शब्द खूप जड आहेत. ते जर का आपण नीट शिकून घेतली नाही, त्याची संथा नाही घेतली तर ते म्हणताच येत नाही, तितके ते जड आहे. त्यामुळे त्याची संथा घ्यावी लागते. ती सहज सगळ्यांना शक्य नाहीये. मग सहज सगळ्यांना सोपं शक्य अजिबात जड नसणारं असलं कुठलं नाम असेल की ज्याचाही परिणाम तितकाच आहे जितका परिणाम विष्णू सहस्त्रनामाचा आहे, तर त्यात तत्तुल्यम राम नाम वरानने. आणि ते अति आदरे गुण गातो असं म्हणलं की हे अतिशय प्रेमाने पार्वतीला सांगताय. याच्यावरती एकदा भाष्य करताना स्वामी असं म्हणाले की हा काय देखणं कपल असेल की नवरा बायको शेजारी शेजारी बसलेले आहेत आणि बायको नवऱ्याला प्रश्न विचारते आणि ती साधनेविषयी कुतूहलाने प्रश्न विचारते असं तरी सांगितलं. हे आयडियल कपल असलं पाहिजे असं स्वामी म्हणायचं. आहेच ते म्हणजे प्रश्न. पुढे असं म्हणतात बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे परी अंतरी नाम विश्वास देते. वैराग्य हा भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. कारण की सुरुवातीलाच त्यांनी जेव्हा सांगितलं की आपल्याला आपल्या कामवासनेवरती, काम या शब्दाचा दुसरा इथे अभिप्राय अर्थ असा आहे कामना, अनेक पद्धतीच्या लालसा, अभिलाषा, त्याच्यावरती आपल्याला थोडं नियंत्रण मिळवलं पाहिजे. साधना जर का मला प्रगतीपथावरती न्यायची असेल, मला ते साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर मला थोडंसं काही गोष्टी तुकाराम महाराज म्हणायची नाही, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळा. थोडीशी पथ्य सांभाळ. अजिबात थोडं चालणार नाही का? एक्सक्युजेस नाही देत आहेत त्याच्यामध्ये. थोडंसं करायला काय हरकत आहे, थोडंसं बिडसं नाही, नाही म्हणजे नाही चालणार. म्हणजे थोडं नियंत्रण राहिलं पाहिजे ना त्याच्यावरती. काय होतं की कामना वाईट आहे का? गोंदवलेकर महाराजांना ना एकाने असा प्रश्न विचारला होता की तुम्ही असं म्हणता की मनात इच्छा निर्माण होता कामा नये, भगवंताकडे काही मागता कामा नये, तर असं कसं? नाही तर कुणाकडे मागणार? भगवंताकडेच मागणार ना. जो देण्याची क्षमता ठेवतो त्याच्याचकडे आपण मागणार. मग भगवंताकडे मागायचं नाही असं कसं? इच्छाच ठेवायच्या नाही असं कसं? त्याच्यावरती महाराज असं म्हणाले भगवंताकडे मागणं ह्याच्यात काही गैर नाहीये, ती सहज प्रवृत्ती आहे. मग गैर कशात आहे? तेव्हा मागणं गैर नाहीये, पण मागितल्यानंतर त्यांनी ते कधी द्यावं, किती द्यावं, कसं द्यावं, कुणाला द्यावं हे जेव्हा मी ठरवतो ते गैर असतं. ते तू नको ठरवूस, ते त्याला ठरवू दे. तू त्याच्याकडे मागितलेस की नाही त्याला ठरवू दे. पण सारखं कशाला मागत राहायचं? कारण मागितलं की व्यवहार होतो, लक्षात ठेवा, भगवंताशी. आणि महाराज असं म्हणायचे भगवंताशी व्यवहार नाही करायचा, भगवंताशी नातं जोडायचं, व्यवहार नाही करायचा. काय थोडं कामना वाईट असतात का? सगळ्याच कामना वाईट आहेत असं नाहीये. चांगल्या कामनाच्या बाबतीत थोडं कंट्रोल ठेवा असं ते सांगितलं, नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणून त्यांनी वैराग्य हा उल्लेख केलेला आहे. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, हे भगवान शंकराचं वर्णन आहे. बहुज्ञान वैराग्य प्रत्येक गोष्ट भगवान शंकरामध्ये जी आहे ती अत्युच्च पातळीवरची आहे, एक्स्ट्रीम लेवल. म्हणजे ज्ञान तर स्वतः ज्ञानस्वरूपच ते आहेत. वैराग्य तर पराकोटीचं वैराग्य भगवान शंकराकडे आहे. आणि सामर्थ्य तर काय त्याचं वर्णन करता येणार नाही, असं अमर्याद सामर्थ्य त्यांच्या. या तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. तरी देखील हे सगळं टिकून ठेवण्यासाठी त्यांचा विश्वास कशावरती आहे तर राम नामावरती आहे, म्हणजे उपासनेवरती विश्वास. उपासना नसेल तर उपासना हा शब्द फार मजेशीर आहे. गोंदवलेकर महाराज त्याच्यावरती फार मजा करायचे. तेव्हा जे सगळ्या संतांनी सगळ्या साधकांना सांगितलं उपासना 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 उपासना, पण लोक फक्त उपासच करतात, बाकी काही करत नाही. उपासना उपासना असं ते सांगतात, उपासना असं सांगतात, पण लोक तेवढंच करतात फक्त, तो ना लक्षातच ठेवत नाही त्याचं. ते म्हणतात उपासना. आपल्याला वाटतं की नाना प्रकारचे उपवास केले की मस्त छान झाली साधना, असं ते गमतीने सांगायचं. म्हणजे ते करा नका करू हा संत त्यात पडणार नाही, तो वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा, पण ते त्यातलं मतितार्क सांगतात. हे का सांगतात? कारण की बहुतांशी आपण साधक चांगलेच आहोत सगळे, म्हणून तर साधक म्हटलंय आपल्याला संतांनी, पण बहुतांशी सगळे साधक
हे उत्सव प्रिय असतात. संतांना सांगायचं असतं आपण उपासना प्रिय असलं पाहिजे. भगवान शंकराकडे बघितल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं की ते उपासना प्रिय आहे. त्यांना आवडतं काय, ते उपासना करायला नाही आवडतं. संसारीच आहेत ना ते जो प्रपंचासाठी आदर्श कुटुंबच ते. भगवान शिव पार्वती त्यांचं कुटुंब, त्यांचं एक कुटुंब आहे, पण तो आदर्श प्रपंच आहे की ते तेवढ्यापुरती प्रपंच करतात, बाकी सगळा वेळ उपास. गोंदवलेकर महाराजांनी ह्या श्लोकावरती भाष्य करताना असं म्हटलंय की मनुष्य आपल्या जीवनामध्ये कामाला संपूर्णपणे नष्ट करू शकत नाही, पण कामभावना ही परिवर्तित करून त्या वृत्तीने आपण भगवंताच्या लीलांचे स्मरण मात्र करू शकतो. डायव्हर्ट करायची इच्छा, कामना या अर्थी त्यांनी म्हटलेलं. बाबा बेलसरांना एकाने असा प्रश्न विचारला होता की तुम्ही सारखं सांगता की साधनेच्या आड विषय येतात, विषय येतात, विषय येतात, त्या विषयांना बाजूला कसं करायचं? तर ते मला रामनामाच्या साह्याने. पण मला रामनाम घेताना सुद्धा मनामध्ये विषय येतात, ते इतके छळत राहतात. विषयाचा अर्थ कामना, वेगवेगळे विचार काय 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 येत राहतात, ते कसे छळत राहतात, त्यांना कसं बाजूला करायचं? बाबा म्हणाले की साधनेच्या मध्ये म्हणजे नाम घेत असताना विषय येतात ना मध्ये, तर म्हणे आपण रामनामाला विषय करून टाकायचं असतं. म्हणजे तोच म्हणजे जीवनाचा मुख्य विषय होऊन गेला, उपासना. म्हणजे तो त्रास देणार नाही, नियंत्रण करणं त्याला असं म्हणतात. एकदम निर्विषय होणं आपल्याला होत नाही. तिथं फार कडक बोलायचे महाराज, तर किती कडक बोलायचे, म्हणजे त्यांची वाणी गोड होती वरे, पण ते उपदेश करायचे काही वेळ तेव्हा फार कडक करायचं. एका ठिकाणी म्हणताना महाराजांनी असं म्हटलेलं आहे की ज्याला आपली पत्नी साधू म्हणते तो मनुष्य खरा साधू, असं महाराज म्हणाले. याचं कारण प्रत्येक वेळेला आपल्या जीवनातील अत्यंत निकट असलेली आपली पत्नी ही आपल्या अंतरंगाच्या सर्व भावना जाणते. या दृष्टीने मनुष्याच्या अंतःकरणामध्ये काम कितपत जागृत आहे याची खरी कल्पना फक्त पत्नीलाच असते. कारण ती ज्याला साधू म्हणते तो साधू असते. सूक्ष्मता आहे याच्यामध्ये सांगितलेली. हे दोघांना लागू आहे, म्हणजे फक्त पती आणि पत्नी हे दोघांसाठी लागू आहे. लक्षात ठेवा, अध्यात्मामध्ये स्त्री पुरुष असा कधी भेद नसतो. तिथे पुरुष जरी म्हटलं असलं, पुरुषार्थ पुरुष असं जेव्हा म्हटलं जातं, त्या पुरुष ह्याच्यामध्ये हा लिंगभेद नसतो, ते स्त्री पुरुष दोघे आलेले असतात. म्हणजे मीराबाईंची मी कथा वाचली होती, याच्यावरती इतकी सुंदर कथा होती की वृंदावनमध्ये एकदा एक कृष्णाचं मंदिर, जीव गोसावी नावाचे तिथे एक साधू राहत होते वृंदावनमध्ये. त्यांना बाल ब्रह्मचारी असं म्हणायचं. त्यांची ख्याती अशी होती की त्यांनी जेव्हा हा प्रसंग घडला तेव्हा त्यांचं वय साधारण 40-42 वर्षाचं होतं. तोपर्यंत त्यांनी स्त्रीचा चेहरा सुद्धा बघितलेला नव्हता, मुखही बघितलेलं नाही, अशी त्यांची ख्याती, म्हणून त्यांना बाल ब्रह्मचारी असं. आणि त्यांनी एक सुंदर कृष्णाचं मंदिर वृंदावनमध्ये बांधलं होतं. आणि त्या मंदिराच्या बाहेर अशी पाटी लिहिलेली होती की इस मंदिर में स्त्रियों का आना वर्जित है, अशी त्यांनी पाटी लिहिली. त्या मंदिरात स्त्रिया जायच्या नाहीत, कारण त्याची तशी स्ट्रिक्ट ताकीद, कारण स्त्रियांचा चेहराही बघायचा. सुंदर मंदिर कृष्णाचं. आणि नेमकं त्या वृंदावनमध्ये त्यावेळेला मीराबाई गेल्या. मीराबाईंना असं कळलं की इथे अतिशय सुंदर कृष्णाचं मूर्ती आहे, सुंदर मंदिर आहे. आता त्या संत मीराबाई आणि भगवान कृष्ण यांना वेगळंच करता येणार नाही, इतकं त्यांचं घट्ट नातं अंतःकरणाचं. इतकी सुंदर कृष्णाची मूर्ती आहे म्हटल्यानंतर त्यांना इच्छा आली की त्याचं दर्शन घ्यावं. आणि त्या मंदिरामध्ये जायला लागल्या. तर तिथे बाहेर दरबान उभे होते, तर त्यांनी अडवलं त्यांना आणि सांगितलं आप अंदर नाही जा सकते. तर त्या काही बोलल्याच नाही, त्यांनी फक्त बघितलं त्यांच्याकडे. त्यांनी पाठी दाखवली, पाठी वाचा, इथे काय लिहिलेलं आहे, इथे स्त्रियांना प्रवेश नाही, या स्त्रियों का आना वर्जित आहे. तर त्या काहीच बोलल्या नाही, त्यांनी फक्त त्यांच्याकडे असं बघितलं. त्यांचा भाव इतका उचंबळलेला होता, त्या भावावस्थेमध्ये होत्या, त्यांच्या नजरेमध्ये इतकं तेज होतं की त्या दोघं त्यांना अडवू शकले नाही. ते बाजूला झाले, तुम्ही जा आतमध्ये बाबा. ते गेले आतमध्ये. त्या आतमध्ये जशा गेल्या तशा त्यांनी समोर नयन मनोहरती भगवान श्रीकृष्णाची मूर्ती बघितली आणि त्यांना इतकं भरून आलं आणि ते एकदम गाभाऱ्यामध्येच गेले. आणि गाभाऱ्यात गेल्या आणि त्यांनी चरणाला घट्ट भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीच्या चरणाला मिठी मारली. तिथे तो जीव गोसावी नेमका बसलेला, पाठ करून बसला होता गाभाऱ्याकडे. आणि त्यांना त्यांच्या हातातल्या बांगड्यांचा म्हणा कशाचा तरी आवाज आला आणि तो एकदम जागा झाला की बांगड्यांचा वगैरे आवाज येतोय, म्हणजे एक स्त्री आली आतमध्ये. तर तो तसंच पाठ करून त्यांच्याकडे बसला आणि त्यांना कळलं कोणतरी स्त्री आलेली आहे. तर तो जीव गोसावी इतका रागावला. संत त्यांच्या कथेतनं किती किती संदेश देऊन जातात ना. 40 वर्ष तपश्चर्या साधना केलेली व्यक्ती क्षणात रागावला, असं तो रागावला इतका. आणि इतका अहंकाराने तो बोलला की म्हणे आप क्या, आपको पता नहीं, आप क्या अनपढ़ हो, यहाँ स्त्रियों का आना वर्जित है, फिर भी आप अंदर कैसे आए. असं त्यांनी
आता मीराबाई संत आहेत, लक्षात ठेवा. संतांचं अंतःकरण अतिशय हळवं असतं, पण ज्ञानी असतात ते. तो जितक्या रागावून बोलला त्याच्या बरोबर अगदी विरुद्ध तितक्याच शांततेने संत मीराबाईंनी त्यांना प्रतिप्रश्न केला. आणि बालक म्हणाले त्याला, बालक अगर यहाँ स्त्रियों का आना वर्जित है तो यहाँ कौन आ सकता है, असं त्यांनी विचारलं. तो लगेच पटकन म्हणाला, यहाँ सिर्फ पुरुष आ सकते हैं. तर मीराबाई शांत बसल्या, काही बोलल्या नाही. त्याला वाटलं हा काय बोलणार आहे. ती मीराबाईने विचारलं, तो क्या तुम पुरुष हो, असं विचारलं. आता तुम्ही कल्पना करा की तो 40 वर्ष तपश्चर्या केलेला मनुष्य तो सांगतो इथे बायकांनी यायचं नाही, फक्त पुरुषांनी यायचं. आणि ही बाई सरळ तोंडावर त्याला विचारते, तू पुरुष आहेस का, पहिले असा प्रश्न विचारला. तो क्या तुम पुरुष हो. तो थोडा वरमला एकदम, असं त्याला कळलं की ही कोणतरी सामान्य व्यक्ती नाहीये असा प्रश्न विचारणारी. तो पलटला आणि त्यांनी मीराबाईंचं दर्शन घेतलं. त्यावेळेला मीराबाईंनी त्याच्या पाठीवरती हात ठेवला आणि ते म्हणाले, अरे पगले, क्या इस संसार में 2 पुरुष हो सकते हैं. तो म्हणतो नाही, क्योंकि पुरुष तो सिर्फ एक ही है, परमपिता भगवान श्री कृष्ण. अरे पगले, तू भी नारी है, मैं भी नारी हूं, क्योंकि हम सब प्रकृती है. असं ते तसं आहे. लक्षात ठेवा, जेव्हा कामवासना किंवा हा भाग येतो तिथे स्त्री पुरुष असा भेद नाहीये. हे सगळ्या साधकांसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे की आपण सगळे साधक, आपण प्रकृती स्वरूप आहोत आणि आपल्याला परमेश्वराला म्हणजे पुरुषाला प्राप्त करून द्यायचं आहे. आणि ह्या प्रकृतीच्या माध्यमातूनच जाणार आहोत. देह असेपर्यंत सगळा कौतुक आहे. त्यामुळे देहाकडे दुर्लक्ष करा असं कुठलं संत सांगणार नाही. देह भावनेकडे पूर्ण दुर्लक्ष करा असंही कुठलं संत सांगत नाही. नियंत्रण करा असं. प्रमाणापेक्षा ते बाहेर गेले की दुर्गुण आहेत. मग कुठलीही चांगली वासना सुद्धा ती दुर्गुणच आहे. विवेकानंदांनी नाही का एकदा हाच प्रश्न रामकृष्णांना केला होता की हे सगळे नैसर्गिक असतात, विकार जे अंतःकरणामध्ये असतात ते नैसर्गिक आहेत, ते सगळे कसे घालून टाकवता येतील. असे घालवता येणार नाहीत, कारण ते प्रकृतीला अगदी घट्ट धरून असतात. मग एवढं जर का त्याची अडचण होते तर भगवंतांनी दिलेच कशाला, ते खूप क्रिटिसाइज करायचं. तर रामकृष्ण म्हणाले, असं नाही काय, तुझ्या हाताला नख आहेत की नाही म्हणे. ते म्हणाले, हो आहेत. मग ती वाढतात की नाही. वाढतात. वाढल्यानंतर तू कापतोस ना. हो म्हणाले. मग वाढल्यानंतर कापताना ती मुळापासून उपटतोस का वाढलेली कापतोस. तर तुम्हाला ती वाढलेली कापतो. तद्वत ह्या सगळ्या विकारांचं आहे. ते जितके साधनेच्या आड येतील तितके त्यांना बाजूला ठेवा. शरीर धर्मासाठी जेवढे उपयुक्त आहेत तेवढे सांभाळणे म्हणजे काम झालं असं. ते भगवान शंकराकडनं शिकले. आणि हे सगळ्या प्रकारचे विकार आहेत. काही काही विकार आपण उद्याच्या प्रवचनामध्ये पण बघणार आहोत सकाळी. युक्त आहार विहारस्य युक्त चित्तस्य कर्मसु भगवद्गीतेने सांगितलं. पण खूप अभिलाषा असणं, कारण त्यांनी वैराग्य सांगितले. बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे. काय असतं, कामना जोपर्यंत आपल्या रामकृष्ण परमहंस इतकं सुंदर म्हणायचे. ते म्हणायचे साधकाच्या जीवनामधनं जोपर्यंत काका जात नाही तोपर्यंत त्याला काही ईश्वर प्राप्ती होत नाही. काका म्हणजे कामिनी कांचन, म्हणजे धनाबद्दलची आसक्ती आणि विषय वासना, या 2 गोष्टी जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत काही ईश्वर प्राप्ती व्हायचं नाही. म्हणून त्यांनी नियंत्रण कसं करायचं ते सांगितलं. आता ह्याच्यामध्ये एक दुसरा भाग असा आहे की साधनेच्या काळामध्ये आपण थोडं नियंत्रण केलं पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये आपलं जीवन असं अनुकूल असलं पाहिजे की ते आपल्या साधनेला अनुकूल होईल, त्याला पूरक होईल. त्या दोन्ही पातळीवरती हा सांभाळायचा. भगवान शिवांच्या कथेतनं आपल्याला असं कळतं, जेणे जाळीला काम तो राम द्यातो. त्यांनी त्या कामाला जाळून टाकलं. पण कसं जाळलं, ज्ञानचक्षुच्या आधाराने. आणि ज्ञानचक्षुच्या आधारे तो प्रज्वलित झाला असं ते सांगितलं. तो प्रगट झाला ज्ञानचक्षु आणि त्यांनी त्या कामाला जाळलं. प्रगट झाला याचा अर्थ आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा काम जाळण्याची वेळ येऊ शकते. इतकं सावध राहायला लागतं. ज्ञानचक्षु जागृत झाला याचा अर्थ ते आत्मज्ञान पूर्ण प्राप्त झालेलं आहे. त्या आत्मस्थितीला ती व्यक्ती गेलेली आहे. असं असताना सुद्धा आमच्या स्वामींनी इतकं सुंदर उदाहरण दिलं होतं. ते मला ते जेव्हा डोंगरावरती आपण चढत जातो ना मंदार, तेव्हा आपण जेव्हा टॉपला जातो तेव्हा जेव्हा एकदम वरच्या टीपला जातो आपण तेव्हाच जास्त धोका असतो खाली पडण्याचा. लक्षात ठेवा. कारण तुम्ही मध्ये कुठेही असाल तरी कधीही खाली पडला थोडेसेच खाली पडणार आहात. पण एकदम वरती गेल्यानंतर जर का सांभाळलं नाही तर तितक्या उंचीवरनं माणूस जो गरंगळत खाली येतो तो एकदम पायथ्याची जाण्याची शक्यता असते. म्हणून वर गेल्यावरती सांभाळणं फार कठीण असतं. म्हणून इथे शिवाचं उदाहरण दिलं.
की अत्युच्च पातळीवरती साधक गेल्यानंतर, म्हणजे त्याला साधक म्हणूच नाहीये, ती सिद्धावस्थेला ती गेल्यानंतर सुद्धा तिथे असा प्रसंग येऊ शकतो. म्हणजे अशी कामना निर्माण एखादी येऊ शकते की जी तुमच्या साधनेपासून तुम्हाला बाजूला देऊ शकते. मग तिथे काय करावं लागतं, भगवान शंकर म्हणतात जाळूनच टाकायला लागतं त्याला. आता इथे जाळून टाकणं हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. जाळून टाकलं की आपल्या डोळ्यासमोर की जळला, भस्म झाला, त्याचा राखच झाली, असं त्याचा एवढंच फक्त आपल्या डोळ्यासमोर येतं. कारण दृश्य तसंच दिसतं ना. आपण हे जर का चित्रित केलंय अनेक सिरियलमधनं, मायथॉलॉजिकल सिरियलमधनं, मायथॉलॉजी हा शब्द खरा चुकीचा आहे, मी तुम्हाला सांगतो. मिथ याच्यावरून तो शब्द आलेला आहे, पण आपले पुराण काही मिथ नाही आहेत सगळी, ती तो इतिहास आहे, लक्षात ठेवा बऱ्यापैकी. पण त्या पुराण कथेमधनं ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी येतात त्याला ते काय होतं, दृश्य आपण बघितलेले असतात सिरियलमध्ये. त्यामुळे हा प्रसंग आहे, महाभारत सिरियलमध्ये पण हा प्रसंग येऊन गेलेला आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेला ते भगवान शंकरांना डोळा उघडतो, मग तो कामदेव तिथे नृत्य करत असतो, एकदम तो जळून भस्म, त्याची राखच तिथे होते. दृश्य तसंच करता येणार आहे, त्याच्यामागे जो ज्ञान विचार आहे तो फार वेगळा आहे. तत्वज्ञान असं सांगतं की ज्यावेळेला अंतःचक्षूमधनं साधना पूर्णत्वाला जाते आणि ज्यावेळेला हा ज्ञानचक्षू जागृत होतो, म्हणजे आत्मज्ञानाची स्थिती प्राप्त होते, त्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळेला अंतःकरणामध्ये काम निर्माण होतं, म्हणजे कामना ती कुठलीही असेल, अगदी मोठेपणाची सुद्धा कामना असेल, ती जेव्हा निर्माण होते ती सुद्धा माणसाला वरच्या पातळीवरून खाली आणू शकते. अशा वेळेला त्या ज्ञानाच्या आधाराने त्या निर्माण होणाऱ्या कामनेला जाळून टाकायला लागतं. जाळून टाकणं याचा अर्थ ती जी कामना आहे ती शुद्ध करणं, कारण अग्नीच्या संपर्कात जो जातो तो शुद्ध होतो असं सांगितलं. अशा अर्थी तो जाळलेला आहे की एखादी नैसर्गिक कामना, म्हणजे मोठेपणा ही कामनाच आहे, पण ती तिथे कामाची नाहीये. त्यामुळे तिला पावित्र्य निर्माण करून देणं, तिथे नम्रता निर्माण होणं अंतःकरणामध्ये, याचा अर्थ कामाला शुद्ध करणं असं आहे. ती शुद्ध करणं आहे, अशा अर्थी तो देणे जाळीला काम असं त्यांनी म्हटलं. कारण मला कुठलीही गोष्ट साधना करावीशी वाटणं आणि त्या साधनेतनं मला पूर्णावस्था प्राप्त होणं ही सात्विक का होईना, पण कामनाच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अजिबातच अंतःकरण कामना रहितच होऊन जाईल असं कसं शक्य आहे. जसं विवेकानंद म्हणायचे की संपूर्ण निष्काम भक्ती ही अंधश्रद्धा आहे असं ते म्हणायचे. ते डेअर एकदम बोलण्यामध्ये एकदम विवेकानंद म्हणजे संपूर्ण निष्काम भक्ती ही अंधश्रद्धा आहे. म्हणजे कुठल्या अर्थी की मला ईश्वराची प्राप्ती व्हावी ही सुद्धा इच्छा थोडीफार शिल्लक राहते, तोपर्यंत ती संपूर्ण नाहीच आहे. त्या अर्थी इथे सांगितलेलं की कामना जाळून टाकणं म्हणजे काय. विविध प्रकारच्या कामना असतात की जोपर्यंत ते काम जात नाही तोपर्यंत आपल्याला ते प्राप्तच होणार नाही. एक सुंदर प्रसंग आपल्याला माहिती आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं आणि त्याच्यामधनं ज्यावेळेला अमृत बाहेर गेलं, त्याला ते अमृत वाढण्याचा प्रसंग तो सगळ्यांना माहिती आहे, आपण ऐकलेला आहे त्याच्यामध्ये. पण त्यात एक छोटासा भाग सांगतो मी. ते अमृत वाढण्याचा जेव्हा प्रसंग आला त्याला भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि ते दैत्यांना सुरा पाजून आणि त्यांना भुलवून ठेवून देवांच्या पंक्तीला अमृत वाढत होते, असा तो प्रसंग. पण त्यावेळेला राहुला मात्र हे लक्षात आलं, राहू केतू, त्याच्यानंतर राहुला हे लक्षात आलं की हे आपल्याला फसवलेलं आहे आणि आपल्याला अमृत मिळणार नाही, तो मुळात दैत्य आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी देवांचं रूप घेतलं आणि तो कपटाने देवांच्या पंक्तीत जाऊन बसला आणि तो कोणालाही ओळखायला येत नव्हता, कारण त्यांनी रूप अगदी हुबेहूब देवासारखं घेतलं होतं. पण त्यांनी हे रूप घेतलेलं आहे आणि हा मूळ देव नाही हे चंद्राच्या लक्षामध्ये आलं. म्हणून तर चंद्राचं आणि राहूचं वैर परमनंटली ग्रहण लावत असतो सांगितलं. हे चंद्राच्या लक्षामध्ये आलं आणि चंद्राने भगवान मोहिनी रूपातल्या भगवान विष्णूला खून केली की हे हा बघा, हा देव मध्ये आहे ना, हा देव नाही आहे, हा राहू आहे असं म्हणून नेमकं त्याच वेळेला भगवान विष्णूंनी त्याला ते अमृत दिलेलं होतं आणि तो अगदी प्राशन करणार आणि त्याच्या ते गळ्यातनं खाली उतरणार, त्याच्या आत झटकन सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला. आता ही कथा आहे, कथा फार सुंदर आहे. म्हणजे ती समुद्र मंथनाची कथा भागवतामध्ये ती फारच देखणी कथा आहे. पण या कथेतनं आपल्याला सांगायचं काय, या कथेतनं हे सांगायचं आहे की कामना सुद्धा दिव्य गुणांचं रूप घेऊन आपल्या अंतःकरणामध्ये येऊ शकते.
हे कामना प्रत्येक वेळेला वाईटच विचारांच्या बद्दल हे म्हटलेलं नाहीये. आपण सगळे चांगले आहोत हे गृहीत धरून समर्थ म्हणतायत. त्यामुळे ज्यांच्या मनामध्ये सतत वाईट विचार आहेत त्यांचा हा इथे विचारच नाहीये, हा साधकांबद्दल विचार आहे. आणि साधकांबद्दल असल्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की कामना ही दिव्य गुणांचं रूप घेऊन सुद्धा येऊ शकते. चांगल्या गुणांची अभिलाषा अंतःकरणामध्ये निर्माण होणं हे दिव्य गुण ही कामनाच असते. प्रसिद्धी, मोठेपणा आणि ती मिळवण्याची हाव ही सुद्धा कामना ही देवाचं रूप घेऊन येईल. इतकंच काय, आमचे स्वामी असं त्याच्यावरती म्हणायचे, ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करणं, स्वाध्याय करणं याचंही रूप घेऊन ती येऊ शकते. त्या सद्गुणांच्या मागे कामनेचा आसुरी चेहरा नाहीये ना, हे साधकाने सूक्ष्मतेने तपासून बघितलं पाहिजे. नाहीतर म्हणे ह्या कथेमधले राहू सारखे दैत्य जे असतात ते काम आणि क्रोध, वसती, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये तर ज्ञानाचे एकाहारी असते म्हटलं. एकाच ठिकाणी राहतात हे लोक, म्हणजे ज्ञानाच्याच पंक्तीला बघतात, इतर दैवी गुणांसारखेच दिसतात, पण सोज्वळपणाचं रूप घेतलेले या दैत्यरूपी कामनाच असतात आपल्या अंतःकरणामध्ये. साधना करता करता कधी कधी अशी अभिलाषा निर्माण होतात, आपले लोक कौतुक करायला लागतात, किती सुंदर बोलता तुम्ही, तुम्ही इतकं छान बोलता दासबोधावरती की साक्षात अगदी तुमच्याकडे बघून असं वाटतं की समर्थच प्रगट झालेले. श्रोत्यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की असं कौतुक करू नये वक्त्याचं, कधी तुम्ही नुकसान कराल त्या वक्त्याचं. अरे बरं, त्यातून कौतुक केलं तर केलं, त्या वक्त्याला जर का हे वाटलं हे खरंच आहे की आपण खरंच समर्थच झालेलो आहोत, आपण ज्ञानेश्वर महाराजच झालेलो आहोत, तुकाराम महाराजच झालेलो आहोत, स्वामी असं म्हणायचे, ताबडतोब त्याला मनोरुग्णाकडे घेऊन जायला पाहिजे. गमतीने असं सांगायचे, पण याचा अर्थ असा आहे की ही कामना आहे, आपले लोक कौतुक करतात, ते कौतुक केल्यानंतर तो एक दंभ निर्माण होतो आणि आपण जे नाही आहोत ते आहोत असं आपण स्वतःलाच भासवायला लागतो. आणि त्या मोठेपणाच्या हव्यासापायी लोक इतकी वाहत जातात की साधना तिथल्या तिथे गळून पडते आणि आयुष्याचं नुकसान होतं. लक्षात, म्हणून तर जाळण्याचा प्रसंग जाईल की थेट जाळूनच टाका. त्या सावधगिरी सांगितलेली. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचे एकाहारी, असं माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचे एकाहारी, म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. महामार म्हणजे प्रलय निर्माण करतील अंतःकरणामध्ये, हे एकत्र राहतात. पुढे सुंदर वर्णन माऊलींनी केलं याचं. हे जळे विण बुडविती, आगी विण जाळीती. दुर्गुण आहेत ते, त्यासाठी काय, हे आपल्याला पाण्याशिवाय बुडवून टाकतात. आगी विण जाळीती, न बोलता कवळीती, प्राणी आणते. हे शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती, ज्ञानियांसी तरी वधिती, पैज घेऊनी. अप्रतिम दृष्टांत. ज्ञानियांसी ते वधती, पैज घेऊनी. पैज लावून ज्ञानात लोकांना हरवतात. किती का ज्ञानी असे ना त्याला कालती आणतात पैज लावून. आपल्याकडे म्हणे की नाही, ज्या अंगी मोठेपण त्या यातना कठीण, असं ते म्हणते. ते यातना ती परीक्षा कठीण आहे. तुम्ही जसे जसे समाजामध्ये मोठे होत जाता तसं तसं तुम्हाला जास्त सावध राहायला पाहिजे. आणि आधी जशी साधना करता त्याहीपेक्षा कितीतरी जास्त कट्टाची साधना त्या वेळेत करावी लागते. कारण मोठेपणाची झूल ही अंगावर पडतेच पडते. कारण कौतुक करणं हा आपला स्वभाव आहे. एखाद्याने चांगलं गुण प्रस्तुत केलं तर आपण त्याचं सहज कौतुक करणार. पण समर्थ जसं दासबोधामध्ये कीर्तन लक्षणामध्ये सांगतात आणि श्रवण लक्षणात सांगतात, त्याच्यात सांगतात की समर्थ म्हणताना काय म्हणतात, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. त्यामुळे वक्त्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की मला खूप काही येतंय म्हणून मी इथे बसून बोलतोय असं नाहीये. आणि श्रोत्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे दोन गोष्टी, की आपण वक्त्याची परीक्षा बघायला आलेलो नाही आहोत आणि त्याचं उगाच आवाजही कौतुकही करतात. कारण दोघेही साधक आहोत, आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. पुढे ते असं म्हणतात, हे चिखले विण शेविती, पाशिके विण गोविती, हे कवणा जोगे न होती आताउटपणे. हे कुणाचेच नसतात, हे आप्त नसतात कुणाचे. दुर्गुण. समर्थ या श्लोकातून पुढे सांगतात, ज्ञान वैराग्य कितीही अंतःकरणामध्ये असलं तरी देखील काम त्याला नाडू शकतो. खूप कामना असतील ना मनामध्ये तर काहीच प्राप्ती होत नाही. लक्षात ठेवा.
आणि घाई असते आपल्याला त्याची, आसक्ती. एक सुंदर प्रसंग तुम्हाला सांगतो, वेगळाच आहे एकदम प्रसंग, शिर्डीच्या साईबाबांच्या जीवनात. बाबांकडे निरनिराळ्या प्रकारचे लोक यायचे आणि सगळं काही ना काहीतरी मागायलाच यायचे. बरं, मागणं पण साधारण सगळं ऐहिक स्वरूपातच असतं. मग काय, कुणाला मूल होत नाहीये, चालला बाबांकडे. कोर्टामध्ये केस चालले, माझ्या बाजून निकाल लावा, असं काही लोकांच्या अपेक्षा. सगळे तिकडे बाबांकडे. बाबा असतानाची कथा आहे शिर्डीला. एक धनिक व्यक्ती, प्रगाढ श्रीमंत, नोकर चाकर त्याच्या घरामध्ये, कसलीच ददात नाही, असा एक व्यक्ती एकदा शिर्डीला बाबांकडे गेला. त्याचं वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे. ऐसाची एक भक्त भावार्थी, परिनिमग्न धनसंचयार्थी, ऐकूनी बाबांची उदंड कीर्ती दर्शनार्थी उदेली. बाबांबद्दल त्यांनी उदंड कीर्ती ऐकली, प्रसिद्धी ऐकली आणि तो त्यांच्या दर्शनाला गेला. घरी उदंड संतती संपत्ती, दासदासी अपरमिती, दर्शन घ्यावे आले चित्ती उदारमूर्ती बाबांची. त्याच्या संपत्तीचं वर्णन केलं. घरी उदंड संतती संपत्ती, दासदासी अपरमिती, प्रचंड श्रीमंत व्यक्ती. दर्शन घ्यावे आले चित्ती उदारमूर्ती बाबांची. बाबांचं दर्शन घ्यावं असं त्याच्या मनामध्ये आलं. नाही आपुले असं दुजी वाण, आपण मागू ब्रह्मज्ञान. असं त्याच्याबरोबर नाही, बाबांकडे मी काय मागणार जाऊ, कारण जे जे लोक बाबांकडे मागतात ते सगळं माझ्याकडे विपुल आहे. धन आहे, संपत्ती आहे, नोकर चाकर आहे, श्रीमंती आहे, आरोग्य आहे, सगळं मिळालेलं आहे मला. मग जे लोक इतर मागतात, मग आता हे सगळं आहे माझ्याकडे, नाही आपुले असं दुजी वाण, मग आता बाबांकडे काय मागायचं, आपण मागू ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान मागायला जाऊ. सहजी झाले आहे साधन, मग मी धन्य होईन. काय वृत्ती असते माणसाची, सहज झाले आहे साधन, मग मी धन्य होईन. आपण जाऊ. असो ऐसी आस्था मनी, ब्रह्मार्थी निघाला शिर्डी लागोनी. सगळ्यात इंटरेस्टिंग पुढे सांगितलं. असो ऐसी आस्था मनी, ब्रह्मार्थी निघाला शिर्डी लागोनी, परत भाड्याचा टांगा करोनी साई चरणी लागला. रिटर्न भाडं घेऊन गेला होता, टांगा घेऊन, की आपण टांगा घेऊन जाऊ. त्या काळामध्ये स्वतःचा टांगा बग्गी घेऊन जाणं एक स्टेटस होतं. तर आपण टांगा घेऊन जाऊ, परत भाड्याचा प्रायव्हेट टांगा स्पेशल, बाबांकडे जाऊ, बाबांचं दर्शन घेऊ, त्यांना सांगू मला ब्रह्मज्ञान द्या. मग बाबा असं 1 किलोभर ब्रह्मज्ञान आपल्याला देतील, आपण ते घेऊया, तरी धन्य होऊया, परत भाड्याचा टांगा घेऊन परत जाऊ. बाबा फार कडक होते, लक्षात ठेवा. अशा लोकांच्या बद्दल भाष्य करताना बाबांनी इतके कडक शब्द वापरलेले आहेत. ते असं म्हणतात, क्षीण होता इंद्रिय शक्ती, जगात कोणी मान न देती, ते रिकाम टेकडे उगाच बैसती, सूत कातती ब्रह्माचे. कडक भाष्य आहे. तो तडक आला शिर्डीला. तो शिर्डीला आला, त्याची बाबांची भेट झाली. बाबा तेव्हा द्वारकामाईमध्ये, म्हणजे ज्याला पूर्वीच्या काळात त्याला पडकी मशीद असं म्हणायची, ती पडलेली मशीद होती, पण त्याला बाबांनी द्वारकामाई असं नाव दिलं. त्या द्वारकामाईमध्ये बाबा बसलेले होते. हा तिथपर्यंत गेला, बाबांची चक्क भेट झाली. फार मुश्किल असायचं शिर्डीत गेल्यानंतर, बाबा प्रत्येकाला असे पटकन भेटायचे नाहीत. त्याची भेट झाली आणि तो सरळ बाबांना असं म्हणाला, बाबा मला ब्रह्मज्ञान प्राप्ती करून घ्यायची इच्छा आहे, तुम्ही साक्षात्कारी संत आहात असं मी ऐकून आलोय तुम्हाला. स्वामींनी आमचं इतकं साक्षात्कारी या शब्दावर इतकं छान सांगितलं होतं. तेव्हा साक्षात्कारी संत ही द्विरुक्ती आहे. संत म्हणजे साक्षात्कारी. संतांमध्ये पण असे फरक नसतात की हा साक्षात्कारी संत आणि हा नॉन साक्षात्कारी असं नसतं. तो संत आहे म्हणजे साक्षात्कारी आहे, तो साक्षात्कारी आहे म्हणूनच संत आहे. तसं हा म्हणतो म्हणजे तुम्ही साक्षात्कारी संत आहात असं मी ऐकू नये म्हणून मी तुमच्याकडे आलेलो आहे. समर्थाने तर व्याख्या केली, जो जाणेल भगवंत तया नाव बोली जेल संत, तो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी. मानेल भगवंत नाही, जो जाणेल भगवंत. तो गेला म्हणून मी तुमच्याकडे आलोय, म्हणजे मला ब्रह्मज्ञान द्या. बाबा पण कधी कधी मिस्किल्लच. बाबा म्हणायचे न करी, बाबा वदती न करी चिंता, अरे ब्रह्म दावीनं रोकडे आता. काही चिंता करू नको, तुला रोकडं ब्रह्मज्ञान देतो. ब्रह्म दावीनं रोकडे आता, येथे न उधारीची वार्ता, तुझं सम पुसती दुर्लभ. अरे इथे उधारीची वार्ताच नाही, मुळात तुझ्यासारखे याचकच दुर्लभ असतात.
रामकृष्ण परमहंस नाही का विवेकानंदांना जेव्हा भेटले तेव्हा एका रात्री चर्चा करताना ते विवेकानंदांचा हात हातात घेऊन आले, नरेन तू आलास, आता मला फार बरं वाटतंय, कारण इतक्या सगळ्या लोकांची प्रापंचिक गोष्टी करून करून माझं तोंड पोळलं होतं, आता तू आलायस ना, आता ईश्वराबद्दल बोलता येईल, त्यामुळे माझ्या मनाला थंडक मिळेल असते. तसं बाबा म्हणाले की अरे माझ्याकडे काय सगळे लोक येतात आणि लोक काय मागतात, जे सगळं तुझ्याकडे आहे तेच माझ्याकडे मागतात, तुझं सम पुसती दुर्लभ, तुझ्यासारखे तर दुर्लभच आहेत, जे ब्रह्मज्ञान मागायला आलेत माझ्याकडे. आणि असो रोकडे ब्रह्मज्ञानातलं देतो, आलायच ना इथपर्यंत तर रोकडं ब्रह्मज्ञान. समर्थ म्हणतात तसं हा रोकडा साक्षात्कार, इथे दुधारी विधारी. आणि मग काय केलं, त्याला साईबाबांनी द्वारकामाईमध्ये बसवून ठेवलं, बस मध्ये थोड्या, आणि तिथे एक छोटा मुलगा खेळत होता आजूबाजूला, त्याला बोलावून घेतलं आणि ते म्हणाले की म्हणे जा रे म्हणे त्या नंदू मारवाडेकडे जा आणि त्याला सांग की बाबांना 5 रुपयाची अत्यंत निकड आहे, हात उसने हवेत, 5 रुपये घेऊन ये. 5 रुपये ही खूप मोठी रक्कम आहे बाबांच्या काळामध्ये, लक्षात ठेवा. आणि बाबा ते सहजगत्या मागायचे, 5 रुपयाची नळ आहे घेऊन ये. तो काय, तो भोवरा खेळत होता मुलगा, तो आपल्या बाबांनी सांगितलं, तो त्या नंदू मारवाड्याच्या दुकानात गेला, ते दुकान बंद होतं. तो परत आला, त्यांनी बाबांनी सांगितलं की नाही आहे तो नंदू मारवाडी, तू काय करायचं. मग त्या बाळावाणीकडे जा, त्याच्याकडे जा सांगितलं. पुन्हा त्याला तिकडे पाठवलं, तिकडे तो गेला, तोही घरी नव्हता, तो पण घरी नाही आहे. त्यांनी आणखीन एक दोघांकडे पाठवलं 5 रुपये मागायला, कोणाकडनंच बाबांना 5 रुपये मिळाले नाही. आता वास्तविक बाबांना त्या 5 रुपयाची काहीही गरज नव्हती, त्यांचं त्यापासून काही अडलेलं नाही. पण ह्याला ब्रह्मज्ञान द्यायचं आहे ना, त्याच्यासाठी ही सगळी लीला, कारण तो ब्रह्मज्ञानासाठी आला होता. मग बाबांनी काय केलं बरं, हे सगळं प्रसंग घडतो आहे त्यावेळेला लक्षात घ्या, हा श्रीमंत धनिक मनुष्य आहे आणि त्याच्या खिशामध्ये त्यावेळेला त्या क्षणी त्या काळामधले 250 रुपये होते. आणि हा बराच वेळ खेळ चालला होता, बाबा त्याच्याशी काही बोलतच नव्हते, त्या मुलाला आपले इकडे पाठव तिकडे पाठव, 5 रुपये मागव, ह्याला जीव वर खाली व्हायला लागला, कारण ह्याचं भाडं वाढत असेल ना टाक्याचं, तोपर्यंत वेटिंग पिरियड वाढला. आणि हे काय ब्रह्म दाखवायचं गोष्टच करत नाही, हे आपलं काहीतरी पैसे मागायला वाटत आहे, त्या मुलाला करायचं काय, तरी बाबांना थांबवलं, अहो काय मला विलंब होतोय जायला, चक्क तो बाबांना बोलला मला जायला उशीर होतोय, तुमच्या लक्षात येते का, तुम्ही मला ब्रह्म दाखवणार होतात ना. आणि गंमत म्हणजे ब्रह्म दाखवणार होतात, म्हणजे काय खिशातलं पान आहे, फोटो आहे ब्रह्म बघ असं, ब्रह्म दाखवलं, ब्रह्म दाखवणार होतात ना. मग एवढा उशीर काय करताय, आता दाखवा ना मला ब्रह्म, दाखवा ना मला ब्रह्म. बाबा म्हणती बैसल्या ठाई, ब्रह्म दावावय हेच उपायी, अरे केले येथवर उपाय पाही, कळले नाहीच का तुला, असं ते. अरे तुला ब्रह्म दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करतोय, एवढं सगळं उद्योग करतोय ते कशासाठी, तुला ब्रह्म दाखवण्यासाठी करतोय, तुला कळलं नाही का. आपल्याला काय ना, आपल्याला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान वगैरे अशा आपल्या वेगवेगळ्या कल्पना असतात, आपण त्याचे एक इमॅजिनेशन करून ठेवलेलं असतं. कारण स्वाभाविक आहे, आपल्यासाठी जोपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष ईश्वराची अनुभूती येत नाही तोपर्यंत आपल्याला ईश्वर हा इमॅजिनरी असतो. आणि आपण कुठे कुठे काय 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 ऐकत असतो, त्यातनं आपलं एक इमॅजिनेशन झालेलं असतं. तसं ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान, आत्मज्ञान ह्याच्यातलं आपण एक इमॅजिनेशन केलेलं असतं आणि आपण त्या चष्म्यातनं त्याच्याकडे बघत असतो. तसं त्याचं झालं, त्याला वाटलं ब्रह्मदान दाखवा म्हणजे असं काहीतरी, गीता वगैरे ऐकली असेल त्याच्या 11वा अध्याय वाचला, त्याला असं वाटलं असेल आपल्याला पण असं काहीतरी बाबा दाखवतो. एक सुंदर दुसरा एक प्रसंग त्याला जोडून सांगतो, म्हणजे विषय पटकन लक्षात येतो. अक्कलकोट स्वामी होते ना, ते जेव्हा मोहोळला होते, सोलापूर जवळ गाव आहे मोहोळला, त्या मोहोळला असताना तिथे त्यांच्या मागे एक मनुष्य असा लागला. मोहोळामध्ये स्वामी असं होते, नागनाथाचं देवालय आहे मोहोळला, तिथे स्वामी अक्कलकोटला यायच्या आधी जेव्हा अनेक ठिकाणून आले तेव्हा ते मोहोळ मार्गे, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट असे ते आले होते. तसे ते मोहोळला असताना त्या देवळामध्ये बसलेले असायचे, नागनाथाचं देव होतं. तिथे असताना ना तो मनुष्य, असाच एक मनुष्य, जसं बाबांच्या मागे आला ब्रह्म, तसं तो स्वामींच्या मागे आला आणि तो मागेच लागायचा, रोज सारखा तिथे यायचा. रात्री आला की स्वामी ब्रह्म दाखवा, स्वामी ब्रह्म दाखवा, स्वामी ब्रह्म दाखवा, रोज कटकट ब्रह्म दाखवा. स्वामींची प्रकृती थोडी उग्र होती थोडी. तर एक दिवस तो आला त्यांच्या मागे आणि पुन्हा मला, स्वामींना मी इतके दिवस तुमच्या मागे लागलाय, तुम्ही काही सगळ्यांच्या गोष्टी देता, मलाच देत नाही, मी तुमच्याकडे किती उच्च गोष्ट मागतोय, मला ब्रह्म दाखवा. असं तुम्हाला ब्रह्म दाखवा म्हटलं स्वामी मला ब्रह्म बघायचंय बस, असं म्हणून त्या डोक्यावर हात ठेवला, मला बघा ब्रह्म पहा असं.
आता ब्रह्म पहा असं म्हटल्यानंतर क्षणामध्ये त्याला असा भास झाला की त्याच्या आजूबाजूला प्रचंड साप आलेले आहेत आणि ते सगळे साप त्याच्या अंगावर धावून जात आहेत. त्याचा परिणाम असा झाला की तो पुढचे काही दिवस काही आठवडे वेड्यासारखा फिरायला लागला, भ्रमिष्ट झाला. शेवटी त्या देवळातले एक गुरुजी होते, त्यांनी स्वामींना सांगितलं, अहो त्याच्यावर कृपा करा, तो बघा कसा वेड्यासारखा, त्याचं आयुष्य बरबाद होईल, तो वेड्यासारखा वागायला लागलाय, भ्रमिष्ट झालाय, काय झालं, तुम्ही त्याच्या डोक्यावर हात ठेवला, तो भ्रमिष्टच झालाय. तर स्वामी मला घेऊन या त्याला इकडे, असं आणलं आणि पुन्हा त्याला असं डोक्यावर हात ठेवून पुन्हा पूर्ववत केलं. म्हणाले, काय रे पुन्हा ब्रह्म पाहायचा आहे का तुला, असं ते म्हणाले. तर तुम्हाला नको. तेव्हा स्वामी असं म्हणाले, अरे ब्रह्म ही पाहण्याची गोष्ट नाहीये, ब्रह्म ही अनुभवण्याची गोष्ट आहे. ब्रह्म पाहणारा पाहता पाहता अनुभवता अनुभवता स्वतः ब्रह्मस्वरूप होतो, त्याला ब्रह्मज्ञान असं म्हणतात. इकडे शिर्डीला बाबांनी जो प्रसंग घडला ना, की त्याच्या खिशात 250 रुपये आहेत आणि त्याच्या समोर बाबा 5 रुपये मागवण्यासाठी त्या छोट्या मुलाला पाठवत आहेत. तू बाबांच्या चरणी आलेला आहे. त्याला एक क्षण असं वाटलं नाही की अरे एवढा बाबांना त्रास कशाला देत आहे, आपल्या गुरूंना 5 रुपयाची नड आहे, माझ्या खिशात 250 रुपये, त्यातले ते सहजगत्या 5 रुपये काढून दिल्या पाहिजे. पण त्याच्या मनात विकल्प आला की माझ्याकडे 5 रुपये मागितले तर, आणि मला द्यायला लागले तर, आणि पुन्हा बाबांनी दिलेच नाहीत तर, बरं गुरु आहे त्यांच्याकडे मागणार कसं, अहो पैसे परत देणार होतात ना. म्हणून विकल्प अंतःकरणात हा विकल्प पण आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग जो श्लोकाला आपल्या धरून आहे तो बाबांनी पुढे प्रगट केलेला आहे. जयास उदंड द्रव्यासक्ती तयास ब्रह्म ज्ञान प्राप्ती, न घडे कधीही कल्पांती, गाठ निश्चित बांधावी. आसक्ती आहे अंतःकरणामध्ये, कामना जोपर्यंत आहे ना कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल, तोपर्यंत ब्रह्मज्ञान प्राप्ती कल्पांती होणार नाही. करिता परमार्थ श्रवण, करी विषयाचे चिंतन, आणि प्रपंचाचे निधिध्यासन, मग साक्षात्कारण ही तैसेची. असो आता या प्राप्तीसी, निवेदिले व्यत्यय श्रोत्यांसी, पुढील अध्याय श्रोत्यांसी श्रेय प्रकाशिला निजरूप, असं बाबाने त्यांच्या पोथीमध्ये सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात, जो वरी कनक कामिनी होड, इंद्रियांसी विषयांची आवड, विवेक वैराग्य नाही जोड, प्रेयची गोड ते. जोपर्यंत कनक कामिनी ओढ म्हणजे सगळ्या प्रकारच्या वासना ह्याची जोपर्यंत अंतःकरणाला ओढ आहे, इंद्रियांना विषयांच्या संदर्भात आवड आहे, आणि अंतःकरणामध्ये विवेक आणि वैराग्य जोपर्यंत जागृत झालेलं नाही तोपर्यंत ईश्वर प्राप्ती होणं, ब्रह्मप्राप्ती होणं हे दुरापास्त आहे, असं बाबांनी पण सांगितलं. तेच समर्थ आहे. त्याचं श्रेयस आपल्याला माहिती आहे, श्रेयस म्हणजे मोक्षप्राप्तीची वाट, आणि प्रेयस याचा अर्थ भौतिक जीवनातील आकर्षण. पुढे असं ते म्हणतात, जयाचे सदा अयुक्त मन, तयान कदा समाधान, तयान तत्पदाधिगमन, संसार परिवर्तन चुकेन. तत्पद अभिगमन याचा अर्थ त्या पदाच्या म्हणजे आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या जवळ तो कधी जाऊ शकत नाही. आपलं मन परमार्थाला युक्त व्हायला हवं असेल तर ते विषयापासून मुक्त व्हायला हवं, किमान साधनेच्या काळात तरी व्हायला पाहिजे. म्हणजे सतत आपल्याला अगदी पूर्ण निर्विषय अवस्थेमध्ये राहता येईल असं सांगता येणार नाही, असं शक्य पण नसतं. पण विषयांना डायव्हर्ट तरी करता आला पाहिजे. आपल्या संध्याकाळचा जो प्रवचनाचा विषय नव्हतो, समर्थाने सांगितलं, जल पंकज सम विलग हो, जन्म यही एही काल, अचल ब्रह्मसन ऐक्य हो, मोक्ष पाव तत्काल, असं समर्थाने म्हटलं. हिंदी दासबोधामधली ही उभी आहे. जल पंकज सम विलग हो, जन्म एही एही काल, अचल ब्रह्मसन ऐक्य हो, मोक्ष पाव तत्काल. दासबोधामधली कुठली होई? मराठी दासबोधामधली. येची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपा काळे. त्याच्यावरती समर्थाने आश्वासन दिलं ना आपल्याला, याच जन्मामध्ये आणि याच काळामध्ये तुला मोक्ष प्राप्ती होऊ शकते, पण अट घातलेली आहे, जे संसारी होई जे निराळे. कंडिशनल श्लोक मध्ये कंडिशन ठेवलेली आहे. त्याची सुरुवात करताना या मनाच्या श्लोकापासून आपण केलेली. ते असं म्हणतात, जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो. अतिव प्रेम आहे त्यांचं स्वतःच्या उपासनेवरती. ही फार महत्वाची गोष्ट इथे. अति आदरे, त्यांचं त्यांच्या उपासनेवरती प्रेम आहे.
तुकाराम महाराज म्हणतात ना, आवडी अनंत आळवावा. ठाईचं वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. त्याच्यात प्रक्रिया, सुरुवातीच्या पंक्तीमध्ये प्रक्रिया सांगितली की ठाईचं वैसोनी करा एक चित्त, ही ध्यानाची प्रक्रिया सांगितली. पण ती प्रक्रिया करताना अंतःकरणाची स्थिती कशी पाहिजे? आवडी अनंत आळवावा. आवड म्हणजे माझं प्रेम असलं पाहिजे, माझं माझ्या साधनेवरती प्रेम असलं पाहिजे, जी साधना मी करतोय त्याच्यावर माझा दृढ विश्वास असला पाहिजे. म्हणून त्यांनी उमेसी अति आदरेसी असं म्हटलं. अति आदरे, निस्सीम प्रेम भावनेने जो सांगतोय त्याचं निस्सीम प्रेम आहे आपल्या रामोपासनेवरती, शंका नाही त्याच्या मनामध्ये. आपल्याला कोणी सांगितलं अहो तुम्ही रामनाम घेता, ऐका, तुम्ही रामनाम घेण्यापेक्षा विष्णू सहस्त्रनाम घ्या, त्यात ताकद जास्त आहे. तुम्ही ह्याचं नाव घ्या, तुम्ही त्याचं नाव घ्या, त्याच्या पॉवर जास्त आहे. मग आपण लगेच चाललो इकडे तिकडे. आज सोमवारी याचं नाव, मंगळवारी त्याचं नाव. बहु इंडता सौख्य होणार नाही, शिणावेपरी नातुडे इथं काही. श्रद्धा नसते. म्हणून अति आदर असं म्हटलेलं आहे की प्रेम आहे, त्याचं प्रेम आहे पूर्णपणे. त्याला माहिती आहे की आपली पत्नी विष्णू सहस्त्रनामाची उपासक आहे, त्याच्याबद्दलही तिला आदर आहे. पण ते सांगत असताना त्याला स्वतःच्या उपासनेबद्दल प्रेम आहे, अभिमान नाहीये, नुसता वृथा अभिमान नाहीये की तुझ्यापेक्षा मी बघ रामनाम घेतो, असे भाष्य नाहीये. तो असं सांगतोय जितक्या प्रेमाने आणि जितक्या ताकदीचं तुझे विष्णू सहस्त्रनाम घेतेस ते आहे, तितक्याच ताकदीचं तत्तुल्यम मी जे रामनाम घेत होतोय अति आदरे. कुठल्याही उपासनेची, कुठल्याही इतर उपासनेची तुलना कधीच करायची नसते, ती कधीच होत नाही. लक्षात ठेवा, ज्याची त्याची उपासना ही त्याला, जी आपल्याला सद्गुरू दिलेली उपासना असते ती त्याच्यासाठी ती योग्य असते. आणि ज्यांना देहाने सद्गुरू प्राप्त होत नाही त्यांच्यासाठीच तर सगळ्या संतांनी ही उपासना ठेवली की कुठलं नाम घ्यावं, काय घ्यावं. सगळ्यात सोपं नाव सांगितलेलं आहे राम. कठीण नाहीच आहे ना. कृष्ण म्हणाला थोडं तरी कठीण आहे, थोडी तरी वक्रता आहे त्याच्यामध्ये. रामामध्ये ना रामाच्या व्यक्तिमत्वात वक्रता, ना त्याच्या नामात वक्रता. सरळ राम असं आहे. पण त्याच्यावरती आपलं प्रेम असलं पाहिजे, आपला विश्वास असला पाहिजे. अति आदरे, मला हे रामनामच तरुण नेईल, मला इतर कुठल्याही गोष्टीची आता आवश्यकता नाहीये, एक एक रामनाम, इतका दृढ विश्वास आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. ते सांगण्यासाठी अति आदरे रामनाम. की कोणी अनेक उपासना आहेत, अनेक भगवंताची अनेक नामं आहेत. कुणी कृष्णाचं नाव घेईल, कुणी देवीचं नाव घेईल, कुणी हनुमंताचं नाव घेईल, कुणी रामाचं नाव घेईल. ज्याने ज्याने ज्याच्या आवडीप्रमाणे आपलं नाव घ्यावं. आपल्या आपल्या इष्ट दैवत असतात, पण जे मी ठरवलेलं आहे त्याच्यावरती माझं विश्वास आणि प्रेम असलं पाहिजे. त्याच्या कस लागतो ना कधी कधी. आपण उपासक असतो, उपासना करता करता आपण प्रपंचामध्ये आहोत. प्रपंच म्हटलं की त्याच्यामध्ये अडी अडचणी आल्या. समर्थ म्हणतात तसं, प्रपंच मुळात नासका, त्याचं मूळच नासका असल्या कारण काही ना काहीतरी अडी अडचणी येतात. मग काही वेळेला काय होतं, लोक जे उपासक नसतात ते आपल्याला काही वेळेला भेटतात, आपल्याला सांगतात काय एवढं रामनाम घेता, इतकं ध्यान करता, इतक्या पोथ्या वाचता, शेवटी झालं काय तुमच्या बाबतीत? झालं असं कोणी बोललं की आपली श्रद्धा हलायला लागते. हा एक भाग. नाही तर कोणतरी दुसरं भेटतं का, अरे तुझ्या आयुष्यामध्ये इतक्या अडचणी आहेत, तू जरा काही देवाचं वगैरे करतोस का, असं लोक देवाचं करतोस का असं लोक विचारणारे असतात. तू काही देवाचं वगैरे करतोस का. मग आपण समजा सांगितलं नाही माझ्या रोजची उपासना आहे, मी रामनाम घेतो. नाही अजून काही पोथी वगैरे वाचतोस का. नाही रे मी फक्त रामनाम घेतो. अरे फक्त रामनाम घेऊन कसं होईल, हे पारायण कर, अमुक उपवास कर, तमुक तपास कर, आपण चाललो त्याच्या मागे. कारण का, आपल्याला आदर नसतो आपल्या उपासनेमध्ये. इथे भगवंत सांगतात आपल्याला अति आदरे गुण गातो, की त्याचं इतकं प्रेम आहे. कोणीही काही सांगितलं तरी, किती अडचणीचं काही असू दे, मला माझं रामनामच तरुण देणार आहे. मला जर का माझ्या सद्गुरूंनी रामनामाची उपासना दिली असेल तर माझा थोडं दृढ विश्वास पाहिजे की त्यांनी हे दिलेलं आहे ना, बस त्याच्या व्यतिरिक्त आता काही नाही. इतर सगळ्या उपासना मी सोडून द्याव्या अशा आपल्याला संत सद्गुरू सांगत पण नाहीत. ते सांगतील की त्या तू पूरक कर तुझ्या मुख्य उपासनेला. मुख्य उपासना काय ती सद्गुरूंनी दिलेली आहे, ती प्रधान, आणि मग त्याला इतर पूरक. आणि ते सांगण्यासाठी ते असं म्हणतात, जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहुज्ञान वैराग्य सामर्थ्य जेते, परी अंतरी नाम विश्वास. पण हा नामाचा विश्वास दृढ व्हायला हवा असेल, आपल्या अंतःकरणामध्ये नाम ठसायला हवा असेल, इथे जे सांगितलेले ज्ञान वैराग्य याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त व्हायला हवं असेल, तर आपल्याला थोडं थोडं समर्थ सांगतात तसं, जलपंकज सम विलग हो जन्म यही यही काल. थोडंसं संसारापासून विलग होता आलं पाहिजे. संसारात राहूनच
संसारापासून थोडं विलग व्हायला पाहिजे. आता संसारातून विलग कसं व्हायचं ते समर्थांनी ह्या दासबोधातल्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. जल पंकज सम विलग हो. आता ते काय आहे ते आपण संध्याकाळच्या प्रवचनामध्ये बघू. हरिओम तत्सत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.